वरुड शहरातील बसस्थानक परिसराच्या 200 मीटर नो पार्किंग झोनच्या आत खासगी प्रवासी बस वाहन चालकांनी आपल्या ताब्यातील वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा व बस स्थानकामधून प्रवासी पळवून नेताना आढळल्यामुळे 11 खासगी प्रवासी बससह 6 ऑटो चालकांवर प्रादेशिक बस परिवहन विभागाने कार्यवाही केल्यामुळे अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची चांगलीच दमछाक झाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरुड शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर स्थानिक पोलीस प्रशासनाचा वचक न राहिल्यामुळे तालुक्यात अवैध वाहतुकीने तोंड वर काढले होते। त्यामुळे तालुक्यात अवैध प्रवासी वाहनांची अपघाताची मालिका सुरूच होती। अशातच भरीसभर MH31 FC 3151 क्रमांकाची कृष्णा नाव असलेली खासगी बस अवैध प्रवासी वाहतूक करण्यासाठी बस स्थानकाच्या समोरच रस्त्याच्या मधोमध उभी करून प्रवाशांना बस स्थानकातूनच पळवून आणण्याचा घाट रचला जायचा। त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। सदर अवैध खासगी बस प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर सुद्धा पोलीस आपले आर्थिक हित संबंध जोपासण्याकरिता खासगी वाहनांवर कारवाई करत नव्हते। त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची मजल जणू पोलीस प्रशासन आपल्या खिशातच असल्यावानी वाढत गेली। यावर अंकुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार करतात महामंडळाच्या मुंबई सेंट्रल कार्यालयातून सूत्रे हल्ली व परिवहन मंत्र्यांनी तत्परता दाखवताच प्रादेशिक परिवहनचे अधिकारी त्यांच्या टीमसह वरुडला दाखल झाले व त्यांनी एकूण 17 खासगी वाहनांवर नो पार्किंगच्या आत वाहने उभे करणे, प्रवासी बस स्थानकातून पळून नेणे, 200 मीटरच्या आत वाहने उभे करणे, ओरिजिनल कागदपत्रे न बाळगणे इत्यादी कारणास्तव अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 11 खासगी बसांवरती कार्यवाही करण्यात आली। तर MH38 4135, MH40 P1867, MH31 CP4005 या ऑटोंवर प्रतिबंधित कारवाई करण्यात आली असली तरी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळेच अवैध वाहतूक फोफावली आहे। तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवैध प्रवासी वाहन चालकांवर कारवाई करण्यात परिवहन विभागाला शक्य झाले हे मात्र विशेष। विसेन न्यूज करिता वरुड येथून निलेश घोरडे यांचा वृत्तांत।